हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 4 जानेवारी 2026चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. आता हे परत एकदा मी रेकॉर्ड करतोय कारण पहिल्यांदा रेकॉर्ड केलं तर त्याच्यामध्ये डिटेक्ट झालं की व्हॉइस रेकॉर्ड होत. त्यामुळे मला परत एकदा रेकॉर्ड खरं तर करावं लागतं. पण असो, ठीक आहे. अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्या हे जे मुद्दे आहेत ते डिस्कस करता येतील. पहिल्यांदा आपण समजावून घेऊया की डिस्कशनचं स्वरूप काय असतं आपलं डेली. पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतो. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती मुद्दा जो महत्त्वाचा एक्झामच्या दृष्टीतून असेल, तर ते डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं असेल, तर ते कव्हर करत असतोय आणि त्यानंतर सिलेबसच्या दृष्टीतून, एक्झामच्या दृष्टीतून ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आज संडे आहे. संडेला टेक्स्ट कॉन्टेस्ट किंवा एडिटोरियल पेज नसतं. परंतु एफ-ए-क्यू पेज असतं. तिथं एडिटोरियल सारखे काही मुद्दे डिस्कस केलेले असतात. ते आज आपण कव्हर करूया. त्याचबरोबर फोटो फीचर्स म्हणून जे पेज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक विशेष इन्फॉर्मेशन मायग्रंट बर्ड्स रिलेटेड बघायला मिळते. ते पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. प्रिलियमच्या दृष्टीतून ते खूप जास्त महत्त्वाचं असते. हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर पर संडेला 11:30 वाजता आपण जनरल डिस्कशन व्हर्च्युअली विद्यार्थ्यांसोबत मी करत असतोय. त्याच्यामध्ये जे काही कॉमन डाउट्स आहेत, मग बाकीचे काही एक्झाम्स रिलेटेड जनरल डिस्कशन आहे ते होत असते. जर तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही पण ते जॉइन करू शकता. सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तो चॅनल तुम्ही जॉइन केलं नसेल तर ते जॉइन करून घ्या. त्याच्यामध्ये हे जे काही मीटिंगची लिंक आहे, ती मीटिंगची लिंक मी पोस्ट करत असतोय. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तिथं जॉइन त्या मीटिंगसाठी होऊ शकता. व्हर्च्युअल जे काही डिस्कशन आहे त्याच्यासाठी तुम्ही जॉइन स्वतःला करू शकता. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं जे डिस्कशन आहे ते काय आहे, पहिला जो मुद्दा आहे तो आपल्याला काय शिकवतोय. तर पहिलाच मुद्दा जो आहे, जसं की मी तुम्हाला फोटो फीचर्स सांगितलं, त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला काय मिळतंय, जे मायग्रेटरी बर्ड्स आहे, जे मायग्रेट करून एका विंटर सीझनमध्ये मायग्रेट करून खऱ्या अर्थानं आसाममध्ये, मग तिथं जे पोबिद्रा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, त्यानंतर रामसर साइट्स आहे, त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क्स आणि टायगर रिझर्व्ह आहे. त्या वेगवेगळ्या ठिकाणी ते मायग्रेट होऊन या सीझनमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि हे येतात कुठून? तर सायबेरियामधून, नेपाळमधून वगैरे आलेले आपल्याला हिमालयन रिजनमधून वगैरे आलेले आपल्याला बघायला मिळतात. मग आता इथं हे जे वेगवेगळे बर्ड्स आहेत, त्याची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. परंतु मॅपच्या माध्यमातून आपल्याला अगोदर समजावून घेणं गरजेचं आहे, की एक्झॅक्टली येतात कुठून? तर युरोपियन वेगवेगळे आयलँड्स आहेत, तिथून खरं तर हे इथं मायग्रेट आसाममध्ये होतात. त्यानंतर सायबेरियाचा जो एरिया आहे, तिथून इथं मायग्रेट होताना आपल्याला बघायला मिळतात. हिमालयन रिजन आहे, तिथं सुद्धा यांचं मायग्रेशन आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतं. मग हे जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत, ते अशा पद्धतीने मायग्रेट इथं होऊन येत असतात, विशेष करून विंटर सीझनमध्ये. कारण विंटर सीझनमध्ये इथला जर सिच्युएशन बघितली तर अतिशय कोल्ड सिच्युएशन आणि बर्फाच्छादित प्रदेश आपल्याला बघायला मिळतो. कारण ऑब्व्हियसली तशा पद्धतीची सिच्युएशन तिथं आहे. मग याच्यातून एस्केप करण्यासाठी, याच्यातून वाचण्यासाठी विशेष करून विंटर सीझनमध्ये, प्रत्येक विंटर सीझनमध्ये यांचं मायग्रेशन जे आहे ते या ठिकाणी होत असतं. मग यांची इन्फॉर्मेशन देत असताना लेखक आपल्याला डिटेलमध्ये सांगतोयच, की सायबेरिया असू द्या, तिबेट असू द्या किंवा युरोपियन. मी तुम्हाला चुकून नेपाळ म्हटलं. आणि इथं सायबेरिया, तिबेट आणि युरोपियन लँडस्केप या ठिकाणावरून वेगवेगळे जे बर्ड्स आहेत, वेगवेगळ्या प्रजातीचे जे बर्ड्स आहेत, ते खऱ्या अर्थानं वेटलँड जे आसामचे आहे, तिथं रामसर साइट्स, आसाममधली वेगवेगळी ठिकाणं, इथं आपल्याला खरं तर व्हिजिट करताना बघायला मिळतात. मग ते जे ठिकाण आहे, ते वेगवेगळी डिस्ट्रिक्टची नावं सुद्धा या ठिकाणी लेखकानं अंडरलाईन केलेली आहेत. आणि ते सांगत असताना लेखक आपल्याला हे जे बर्ड्स आहेत, त्यांची खरं तर डिटेल इन्फॉर्मेशन देतोय, जे की आपल्यासाठी प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचा अभ्यास करणं. प्रिलियमच्या दृष्टीतून हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे लक्ष देऊन नोट करून घेणं तुम्ही खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये बर्ड्सची नावं काय दिलेली आहेत? होऊ शकतंय माझं प्रोनन्सिएशन चुकेल. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. परंतु हे तुम्ही नोट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रोनन्सिएशन नाही, तर जे काही तथ्यात्मक इन्फॉर्मेशन दिली आहे, ती आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे. याच्यामध्ये पहिलं दिलंय व्हाईट फ्रंटेड गीज, पेड ॲव्होसेट्स, ग्रे लॅग गीज, रुडी शेलडक्स, फाल्कटेड डक्स. त्यानंतर पुढं दिलंय फेरू जिनस ओचार्ड्स दिलंय. त्यानंतर नॉर्दर्न
पिनटेल्स दिले, ग्रेट क्रेस्टेड ग्रेब्स दिले, कॉमन पोस्चर्ड आहे, बार हेडेड गीज. अशा पद्धतीचे जे काही पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, त्या पक्ष्यांच्या प्रजातीचं स्थलांतरण विंटरमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते. मग इथं वेगवेगळे डिस्ट्रिक्ट्स जे आहेत, कामरूप जे दीपोर बिल इन कामरूप मेट्रोपॉलिटन डिस्ट्रिक्ट्स आहे, त्यानंतर वेगवेगळे डिस्ट्रिक्ट, त्याचबरोबर काझीरंगा नॅशनल पार्क्स आणि टायगर रिझर्व्हचा पण उल्लेख आलेला आहे इथं. इथं खरं तर मायग्रेशन त्याचं होताना आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे, त्या पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा सुद्धा इथं उल्लेख आलेला आहे. तिथं सुद्धा याचं मायग्रेशन आपल्याला बघायला मिळते. आणि वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं आणि त्यांचे सुंदर फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून तर या पेजला फोटो फीचर्स असं नाव आहे. परंतु हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. सेंट्रल एशियन अँड सायबेरिया मधून हे मायग्रेट होतो. सायट्रीन वेक्टेल नावाचा हा पक्षी आहे. हा सेंट्रल एशिया आणि सायबेरियामधून या ठिकाणी मायग्रेट झालेला आपल्याला आसाममध्ये बघायला मिळतो. बार हेडेड गीज जे आता आपण बघितलं, त्याचं मायग्रेशन, त्याचे जे इमेजेस आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचं आसाममध्ये मायग्रेशन होत असते. त्याचबरोबर ब्लॅक नेक स्टॉर्क जे आहे, म्हणजे याची जी नेक आहे ती ब्लॅक आपल्याला बघायला मिळते. हा स्टॉर्क पक्षी जो आहे तो सुद्धा ओबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आपल्याला मोरीगाव डिस्ट्रिक्ट जे आहे तिथं आपल्याला स्थलांतरित झालेला बघायला मिळेल. आणि बाकी मग इथं पिनटेल्स वगैरे जे पक्षी आहेत ते त्यांच्या सुद्धा इमेजेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ते सायबेरिया, सेंट्रल एशिया, हिमालयाज मधून खऱ्या अर्थाने इथं जे पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे तिथं खऱ्या अर्थानं मायग्रेट झालेले खऱ्या अर्थानं बघायला मिळतात. मग इथं पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जे आहे, नॉर्दर्न पेंटेल्स ॲट द पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असं म्हटलेलं आहे इथं. मग पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सुद्धा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इमेज आपल्याला का महत्वाचे असतात बघणं. आपला ब्रेन जो आहे ना, तो शब्दांमध्ये विचार करत नाही, तर तो इमेजेसमध्ये विचार करतो. एखाद्या गोष्टीला आपल्याला आठवायचं असेल, तर त्याची पहिल्यांदा इमेज क्रिएट होते. मग आपण म्हणतो, "हां, मला रिकॉल झाला आता." म्हणजे इमेज आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपल्याला लाँग टर्मसाठी ते रिकॉल करायचं असेल तर. त्यामुळे इथं फोटो सुद्धा त्यांनी दिलेलेच आहेत ऑलरेडी. तर त्याचा उपयोग अशा पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवण्यासाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही नोट याच्या तयार करताय ना, त्यावेळेस विथ फोटो जर नोट केला, तर ते लाँग टर्म तुम्हाला रिकॉल करायला खूप जास्त सोपं जाईल. मग या सगळ्या गोष्टी खरं तर या मुद्द्यामध्ये लेखकानं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? एक तर आपल्याला पहिला अभ्यास करून ठेवायचा आहे, म्हणजे कोणता पक्षी कुठून, कधी आणि कुठं स्थलांतरित करतो? हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. इथं सायबेरिया असेल, तिबेट असेल, युरोपियन आयलंड असेल, तिथून येणारे पक्षी जे आहेत, ते वेगवेगळे पक्षी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. पण त्याच्याबरोबर बाकी मायग्रेशन सुद्धा चालतं. बाकी भागातून सुद्धा इंडियामध्ये पक्षी येतात. इंडियातले वेगवेगळ्या जगभरातील ठिकाणी पक्षी जातात. मग ते सीझन कोणता आहे? तो पक्षी कोणते आहेत? ते कुठून कुठं जातात? त्यांचं ओरिजिन काय आहे? या सगळ्याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचा पॉइंट आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय, की याच्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्कचा उल्लेख आलाय, टायगर रिझर्व्हचा उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर पवितरा नॅशनल वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा उल्लेख आलेला आहे. या गोष्टी प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाच्या आहे. दोन्ही प्रिलियममध्ये आलेल्या गोष्टी आहेत ऑलरेडी. त्यामुळे हे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असू द्या, वेगवेगळे टायगर रिझर्व्हज किंवा रिझर्व्हज असू द्या किंवा नॅशनल पार्क्स असू द्या, या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्वाच्या गोष्टी असतात. मग ह्या सगळ्यातून हे 2 पॉइंट आपल्याला अतिशय महत्त्वाचे ठरतात, विशेष करून प्रिलियमच्या दृष्टीतून. त्यामुळे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढचा जो मुद्दा डिस्कस केलेला आहे, तो रेबीज व्हॅक्सिन्स रिलेटेड मुद्दा डिस्कस केलेला आहे. आणि आत्ता एका कंपनीचं व्हॅक्सिन ज्याचं नाव आहे अभयराब व्हॅक्सिन, त्याच्यामध्ये क्वालिटी इश्यूज आले. त्याच्यामध्ये खरं तर क्वालिटी कॉम्प्रोमाईज झाली होती. अशा पद्धतीचे खरं तर डिस्कशन झालं आणि त्याच्या बॅचेस ज्या आहेत ते त्यांना वापस घ्यावे लागले असं त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं. तो एक मुद्दा आहे. त्यामुळे रेबीज व्हॅक्सिन जे आहे ते खूप जास्त डिस्कशनमध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि हे ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीकडून आपल्याला इन्फॉर्म करण्यात येतं, जे इंडियावरून तिकडं जात आहे त्यांच्यामध्ये रेबीज जो डिटेक्ट होतोय,
तो खूप मोठ्या प्रमाणात होतोय असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर हा जो इश्यू आहे तो त्यांच्याकडून आपल्याला समजला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने याच्यावरती ऍक्शन प्लॅन जो आहे तो खरं तर एक्झिक्यूट झालेला आपल्याला सॉरी बघायला मिळाला. पण याच्यामध्ये एखादं वॅक्सिन जे आहे ते कशा पद्धतीनं डिफेक्टिव्ह निघतं वगैरे हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे, आपल्या एक्झामच्या दृष्टीतून ह्याचं काय महत्व आहे, हे याच्यातून खरं तर आपल्याला शिकायचं आहे. तो म्हणजे काय, एक तर कुठलंही मेडिसिन असू द्या किंवा कुठलंही वॅक्सिन असू द्या, ते जेव्हा लॉन्च होतं ना, तेव्हा त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमधून वेगवेगळ्या प्रोटोकॉलमधून खरं तर जावं लागतं. एक प्रोटोकॉल आहे. ते वॅक्सिन असू द्या किंवा मेडिसिन असू द्या किंवा फार्मास्युटिकल प्रोडक्ट कोणताही असू द्या, त्याचं खरं तर डायरेक्ट हेल्थशी रिलेटेड कनेक्शन आहे. त्यामुळं एका स्ट्रिक्ट खरं तर पासिंग प्रोसिजर मधून त्याला जावं लागतं आणि त्याच्यासाठीच नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे ती त्याच्यासाठीच आहे. आणि त्यांनी एक प्रोटोकॉल सेट केलाय की या खरं तर पायऱ्यांमधून ते मेडिसिन किंवा व्हॅक्सिन पास झाल्यानंतरच ते आपण प्रिस्क्राईब करू शकतो पेशंटसाठी किंवा लोकांना देऊ शकतो आणि ते देणं सुद्धा खरं तर कुठल्याही रिटेल आउटलेटमध्ये तुम्हाला कुठलेही मेडिसिन किंवा व्हॅक्सिन असं मिळत नाही. ते मेडिकल स्टोअरमध्येच तुम्हाला मिळतं आणि ते पण तुम्हाला प्रिस्क्राईब केलेलं असायला पाहिजे डॉक्टरांनी. राइट आहे. आता डायरेक्टली जाऊन आपण मेडिकलवाल्याकडून डोकं दुखते गोळी द्या हे घेतो, ते सुद्धा अगेन्स्ट दॅट प्रोटोकॉल आहे. म्हणजे जो मेडिकल स्टोअर ओनर आहे त्यांना हे करायला नाही पाहिजे. पण ऑब्व्हियसली एक्झिक्युशन तेवढं स्ट्रिक्टली आपलं नसल्यामुळे ते सुद्धा आपण बघतो मार्केटमध्ये. परंतु जर आपण त्याचं प्रोटोकॉल बघितला तर तो खूप स्ट्रिक्ट प्रोटोकॉल आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली हे जे अभयराब व्हॅक्सिन आहे, ते सुद्धा अशा वेगवेगळ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या पास करूनच आलेलं असणार आहे. आणि त्या कंपनीने तेच सांगितलं, जे स्वतःचा डिफेंड करताना ते काय म्हणतायत, की जो प्रोटोकॉल खरं तर आम्हाला सेट करून दिलेला आहे, त्या प्रोटोकॉलमधूनच खरं तर प्रत्येक गोष्ट पास होऊन गेलेल्या नंतरच खरं तर हे लोकांना देण्यात आलं. हे काय अभयराब व्हॅक्सिन आताचं नाहीये, वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. हे काही काल सुरू झालेली कंपनी किंवा हा प्रोडक्ट नाहीये. हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. त्यामुळे ते म्हणतात, की नॅशनल कंट्रोल लॅबोरेटरी ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं खरं तर प्री क्वालिफाईड ही लॅबोरेटरी आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करून क्वालिफिकेशन त्या लॅबोरेटरीचं झालेलं आहे. त्याच्यातून खरं तर ही पास झालेली आहे. तिथं टेस्ट झालेलं हे खरं तर व्हॅक्सिन आहे. असं त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा त्यांनी डिक्लेअर केले, की जे पण त्यांचे व्हॅक्सिन होते ते काउंटरमधून वापस घेतलेले आहेत, मार्केटमधून रिकॉल केलेले आहेत. मग इथं अभ्यास आपल्याला कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, ही नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी असू द्या, याच्यामध्ये भूमिका काय? कुठलंही मेडिसिन किंवा व्हॅक्सिन पास होण्याची प्रोटोकॉल काय आहे तो? तो प्रोटोकॉलचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड ॲक्ट्स महत्त्वाचे कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये काय-काय तरतुदी दिलेल्या आहेत? त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर इथं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलेला आहे. मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचा मुद्दा होतो. त्याची स्थापना, त्याची रचना, ते काय-काय ठरवतं, जगभराचं हेल्थ रिलेटेड रेग्युलेशन्स कसं ठरवतं ते, ह्याचा डिटेल अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं एक गोष्ट नोटीस केलेली आहे. जगभरामध्ये जर 100 पेशंट डेथ रेबीजनं होत असतील, तर त्याच्यापैकी 36 डेथ ज्या आहेत, त्या फक्त इंडियामध्ये होतात. हे सुद्धा त्यांनी नोटीस केलं, इथं दिलेलं आहे. 36% डेथ ज्या रेबीजमुळे होतात, त्या फक्त इंडियामध्ये होतात ॲज कंपेअर्ड टू वर्ल्ड. म्हणजे जगभरामध्ये 100 डेथ होत असतील रेबीजमुळं, तर त्यातल्या 36 डेथ ह्या इंडियामध्येच होतात असं ॲव्हरेज त्यांनी सांगितलं. आणि ही आकडेवारी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मग याच्यामध्ये आपल्याला प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे आपल्याला व्हॅक्सिनेशन जे आहे, ते स्ट्राँग करावं लागेल. हे डिफेक्टिव्ह व्हॅक्सिन वगैरे असलं, याच्यावरती कंट्रोल ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, पहिला मुद्दा. दुसरा, डॉग बाईटमुळं रेबीज होतो. मग डॉग्सला पण व्हॅक्सिनेशन असतं रेबीजचं. त्याच्यामध्ये खरं तर स्ट्राँगनेस, स्ट्रिक्टनेस आणायला पाहिजे. प्रत्येक डॉगला आपण कशा पद्धतीनं रेबीज व्हॅक्सिनेशन देऊ शकेल, हे आपण बघायला पाहिजे. भटकी कुत्री वगैरे जे आहेत, स्ट्रीट डॉग्स ज्याला आपण म्हणतो, त्यांचं व्हॅक्सिनेशन आपण चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो, त्यांना त्याच्यामध्ये कसं कव्हर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण रेबीज हा खऱ्या अर्थानं अशी गोष्ट आहे, की त्याचे प्रिकॉशनरी मेजर घेतले तर आपण त्याच्यातून वाचू शकतो. राइट. म्हणून डॉग बाईट झाला की लगेच सजेस्ट काय केलं जातं, की रेबीजचं व्हॅक्सिनेशन घ्या. राइट. त्याच्यामध्ये पण प्रिकॉशनरी मेजर म्हणजे जो डॉग आहे, त्याला रेबीज व्हॅक्सिनेट केलेलं असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही पण रेबीज व्हॅक्सिनेशन घेत असाल तर 100% त्याच्यामधून तुम्ही खरं तर सुरक्षित बाहेर पडता. म्हणजे रेबीज तुम्हाला होण्याची शक्यता जवळ-जवळ 99.99% कमी होते. म्हणजे जवळ-जवळ नाहीच्या बरोबर.
परंतु एकदा रेबीज डिटेक्ट झाला, रेबीज तुम्हाला झाला, तर त्याच्यातून वाचण्याचे चान्सेस आतापर्यंत सापडलेले नाहीत. त्यामुळे त्याचा ऑप्शन डेथ हाच आहे फक्त. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग त्याच्याशी रिलेटेड पॉझिटिव्ह मेजर्स काय-काय गव्हर्नमेंटकडून आता घेतलेले आहेत आणि इथून पुढे घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा डिस्कस केलाय तो म्हणजे एअरपोर्ट प्रायव्हेटायझेशन रिलेटेड. एअरपोर्ट्स जे आहेत, ते प्रायव्हेट आता केले जातील, त्याची प्रक्रिया सुरू होईल. मग त्याच्यामध्ये कोणकोणते एअरपोर्ट्स आहेत वगैरे, वगैरे डिस्कस त्याच्यामध्ये केले गेले आणि त्याची प्रोसिजर काय असेल. ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे प्रायव्हेटायझेशन. जे प्रायव्हेटायझेशन आहे ना, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंट जे एंटिटीज आहेत, त्यांचं प्रायव्हेटायझेशन करणं, ह्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय-काय आहेत, त्याचे निगेटिव्ह पॉइंट काय-काय आहेत, याचा डिटेल अभ्यास करावा लागेल. आणि लगेच तुम्हाला 1991 मध्ये जायला लागेल. तेव्हा आपण एक पॉलिसी अडॉप्ट केली होती, ज्याला आपण म्हणतो एल-पी-जी पॉलिसी. एल म्हणजे लिबरलायझेशन, पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन, जी म्हणजे ग्लोबलायझेशन. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. मग ही जी संकल्पना आहे, त्या तिन्ही कॉन्सेप्टचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत, याचा अभ्यास करून ठेवा. त्या दृष्टीतून मला वाटतं, की हे एक हिंट आहे आपल्यासाठी, की या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. बाकी हा मुद्दा चर्चेमध्ये राहणारच आहे. खूप जास्त क्रिटिसाइज्ड मुद्दा आहे. तो चर्चेमध्ये राहणारच आहे. ह्याच्यावरती वेगवेगळे एडिटोरियल आपण येणाऱ्या हिंदूच्या न्यूजपेपरमध्ये बघणारच आहोत. पुढचा मुद्दा डिस्कस करत असताना एका डॉक्ट्राईनचा उल्लेख आलाय, ते म्हणजे मनरॉय डॉक्ट्राईन. ठीक आहे, याची इन्फॉर्मेशन तुम्ही डिटेलमध्ये काढून ठेवा. त्याच्यामध्ये काय वाद नाही. परंतु मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा समजून घेण्याचा असा आहे, की आत्ता आपण कालची न्यूज आपण बघितली होती, की पुढं मला वाटतं न्यूज पण एक आलेली आहे. ही न्यूज आपण बघू शकतोय, की इथं व्हेनेझुएलामध्ये यूएसए स्ट्राईक काय करतं आणि तिथले जे प्रेसिडेंट आहेत, निकोलस मादुरो यांना अरेस्ट पण केली जाते आणि हे ब्लाइंड फोल्ड जे आहे, त्यांची इमेज पण पब्लिश केली जाते आणि मीडिया कॉन्फरन्स पण यूएसएचे होते. त्याच्यामध्ये सांगितलं जातं, की व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट जे आहे ते अरेस्ट केले गेले. बरं आता आपण हे कुठलं बोलतोय? कधी आपण एआयच्या जगामध्ये आता जगतोय? वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये आपण हे शिकलो, की युद्धजन्य परिस्थिती ही कुणासाठीच हिताची नाहीये. त्यामुळे आपण ते टाळणं खूप जास्त गरजेचं आहे आणि इथून पुढे वर्ल्ड वॉर थर्ड सारखी सिच्युएशन अजिबात व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रिकॉशनरी मेजर आणि त्याच्यासाठी आपण खरं तर कार्यरत राहायला पाहिजे. हे जगानं सगळ्या मान्य केलं. त्याच्यातूनच युनायटेड नेशनची स्थापना झाली. आणि मग जगभरामध्ये शांतता प्रस्थापित कशी व्हावी याच्यावरती युनायटेड नेशन काम करतं. हे सगळं असताना आपण जगभरामध्ये काय बघतोय? रशिया-युक्रेन वॉर चालू आहे. हे असताना जगभरामध्ये आपण काय बघतोय? इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट अजून संपलेला नाहीये. गाझा स्ट्रीपमध्ये लाखो लोकांचे खरं तर कत्तल होते. आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर यूएसए सारखी कंट्री व्हेनेझुएला सारख्या कंट्रीवरती अटॅक करते, स्ट्राईक करते आणि तिथला राष्ट्रपती खरं तर अरेस्ट होतो. अरेस्ट केला जातो. भले निकोलस मादुरो जे आहेत, ते तिथले हुकुमशाह वगैरे मानलेले असू द्या, ड्रग्जमध्ये ते सपोर्ट करत असू द्या, ह्युमन राइट्समध्ये त्यांचं नाव असू द्या, व्हॉटेव्हर. पण आत्ता सिच्युएशन व्हेनेझुएला आणि यूएसएमध्ये युद्धजन्यच आहे. ते आपण नाकारू शकत नाही आणि युद्ध बऱ्यापैकी सुरू सुद्धा झालं असं आपण म्हणू शकतो. स्ट्राईक एखाद्या कंट्रीमध्ये जाऊन करणं, हे युद्धाला सुरुवात करण्यासारखंच आहे. आणि मग हा जो मुद्दा आहे, त्यामुळे आपल्याला महत्त्वाचा होऊन बसतो. मग आता यूएसए सारख्या कंट्रीचं व्हेनेझुएलाकडे एवढं लक्ष का आहे? ऑब्व्हियसली त्यांचा काहीतरी फायदा असायला पाहिजे. तो फायदा असा आहे, जगभरातील जे नोन ऑइल साठे आहेत, त्याच्यापैकी 70% फक्त व्हेनेझुएलामध्ये आहे. मध्ये जगभरातील जे नोन ऑइलचे साठे आहेत, ते सगळ्यात जास्त त्याचं प्रमाण व्हेनेझुएलामध्ये आहे. आणि याच्या अगोदर यूएसए त्याचा फायदा घेत होता. पण मादुरो सरकार असू द्या किंवा त्याच्या अगोदर त्यांचा जो गुरु मानला जातो, त्यांचं सरकार असू द्या, त्या सरकारांमध्ये त्यांनी यूएसएला या बाबतीत सपोर्ट करणं बिलकुल बंद केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण वर्ल्ड मॅप बघितला, तर इथं व्हेनेझुएला आहे, इथं यूएसए आपल्याला असलेलं बघायला मिळतं. आणि काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं, की यूएसए जे कॅरेबियन सीमध्ये जे व्हेनेझुएलाचं एक जहाज होतं, ते जहाज त्यांनी उडवलं आणि त्याला रिझन असं दिलं, की ते ड्रग्ज वगैरे यूएसए मध्ये इम्प्लांट करण्याचा ट्राय करत होते.
सप्लाय करण्याचा ट्राय करत होते, इलिगल ऍक्टिव्हिटीज करण्याचा ट्राय करत होते. त्यामुळे आम्हाला ते करावं लागलं. आणि त्यानंतर या दोघांमध्ये व्हेनेझुएलामध्ये आणि युएसए मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. जवळ-जवळ युद्धजन्य परिस्थिती तिथं निर्माण झाली होती. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की तिथं स्ट्राईक होते आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती खरं तर अरेस्ट होतात. त्यांना डिटेन केलं जातं. आणि याच्यामध्ये जर मॅप बघितला तर इथं कॅरेबियन सी आहे. गल्फ ऑफ मेक्सिको इथं आहे. इकडे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे आणि इकडं व्हेनेझुएला सारखी कंट्री आहे. आणि या दोघांमधला हा खरं तर वाद आता आपल्याला बघायला मिळतो. मग आता याच्यामध्ये जे मादुरो सरकार आहे ना, त्यांनी बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केलेले आहेत रशियासोबत. बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण संबंध आहेत चायनासोबत. ठीक आहे. क्युबासारख्या कंट्रीसोबत सुद्धा चांगले संबंध आहेत. परंतु जर दुसरी बाजू याची बघितली, तर त्याच कंट्रीसोबत रशियाचे जे संबंध आहेत ते सॉरी यूएसएचे जे संबंध आहेत ते कसे आहेत आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये. रशियावरती आता रशिया-युक्रेन वॉरमध्ये यूएसएनं जेवढं क्रिटिसाइज केलं, तेवढं कुणीच क्रिटिसाइज रशियाला केलं नाहीये. किंवा सँक्शन्स जे यूएसएनं लादले, ते युरोपियन युनियन नंतर यूएसएनं सगळ्यात जास्त सँक्शन्स लादलेले आहेत. त्यामुळे संबंध त्यांचे किती तणावाचे आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. सेम सिच्युएशन चायनासोबत यूएसएची आहे. आणि त्याच सेम कंट्री व्हेनेझुएलाच्या मित्र पक्ष आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली दुश्मन का दुश्मन मेरा दोस्त हे जे काही थिअरी आहे ती फिट इथं बसते. आणि मग व्हेनेझुएला आणि यूएसएचे परत संबंध आपण बघितले तर ते काय इतके तणावाचे आहेत हे वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाहीये. आणि हे जे सगळं वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, ती वर्ल्ड ऑर्डर कुठेतरी चेंज होताना आपल्याला बघायला मिळते का? हे सुद्धा वेगळा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्यासाठी. मग या सिच्युएशनमध्ये इंडियाचे जे रिलेशन आहेत, ते यूएसए सोबत कसे आहेत, व्हेनेझुएला सोबत कसे आहेत, हे आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे तुम्हाला वर्ल्ड पॉलिटिक्स आता थोडंसं मी समजावून सांगितलं. हे वर्ल्ड पॉलिटिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्व जे आहे ते जिओ पॉलिटिक्स वरती सगळं चेंज होतंय. रिलेशन कुठल्या कंट्रीचे कुणासोबत कसे असायला पाहिजे. व्हेनेझुएला जर उद्या म्हटला, की चला ऑइल जे आहे ते आम्ही फक्त यूएसएला हे विकणार, चांगल्या किमतीमध्ये विकणार, त्यांना त्याच्यामध्ये सपोर्ट करणार. तर यूएसए म्हणाल, की जगातला सगळ्यात चांगला मित्र माझा व्हेनेझुएला आहे. म्हणजे हे जे काय इंटरेस्ट आहेत, हे इंटरेस्ट कोणाचे कोण फुलफिल करते त्याच्यावरती डिपेंड होतं राहतं, की कुठली कंट्री कुठल्या कंट्रीचा मित्र आहे किंवा एनिमी आहे. म्हणजे इथं वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये कोणच परमनंट मित्र नाहीये आणि कोणच परमनंट शत्रू नाहीये. हे सुद्धा एक आपल्यासाठी लेसन आहे. जो वर्ल्ड पॉलिटिक्स तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता वर्ल्ड पॉलिटिक्सचा त्यावेळेस तुम्हाला हे सगळं शिकायला मिळतं. त्यामुळं आता या मुद्द्याच्या अंतर्गत हा जो नवीन जो मुद्दा एक हॉटस्पॉट बनलाय वर्ल्ड मॅपवरचा, त्याचा अभ्यास करत असताना, हा मुद्दा डिस्कस करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा हे नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पहिला हा मुद्दा आपण डिटेलमध्ये समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, की हा जो मुद्दा आहे त्याचं रिझन काय-काय आहेत. हे आपल्याला म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन मग आपल्याला त्याचं भविष्य वगैरे त्याचा अंदाज आपल्याला लावता येईल. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून याचा डिटेल आपल्याला अभ्यास करावा लागेल. हा डायरेक्ट आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. त्यामुळे ते अनिवार्यच आहे करणं. हा दुसरा पॉइंट आहे. तिसरा पॉइंट आपल्याला अभ्यास काय करावा लागेल? मॅपचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. या एरियावरती प्रिलियमला मॅपच्या माध्यमातून क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळं या एरियाचा आणि मग वर्ल्ड मॅपचा अभ्यास करणं हे ऑब्व्हियसली परत तो सिलेबसचाच पार्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. चौथं जे क्रूड ऑइल आहे ना, ते ऑइलचं डिस्कशन आपण गेल्या 3-4 वर्षापासून खूप जास्त केलेलं आहे. त्याचं रिझन काय? रशिया-युक्रेन वॉरमध्ये युरोपियन युनियन असू द्या, यूएसए असू द्या, यांनी काय सांगितलं? सँक्शन्स काय रशियावरती पहिले लावले? ते म्हणजे रशियाकडून कुणी ऑइल खरेदी करू नये, आम्ही पण करणार नाही. राइट. म्हणजे रशियाला कुठेतरी फिनान्शियल नुकसान व्हावं, त्याच्यासाठी खरं तर ते सँक्शन्स लावण्यात आलं होतं. तिथं क्रूड ऑइल डिस्कस झालं. त्याच्यामध्ये इंडियानं आणि चायनानं जे आहे, ते कमी करण्यापेक्षा उलटं रशियाकडून क्रूड ऑइल जास्त प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली. कारण ऑब्व्हियसली डिस्काउंटेड प्राईसमध्ये रशिया सुद्धा द्यायला तयार होतं. राइट. आणि त्याच्यामुळं यूएसएनं कसं थ्रेट केलं, त्यानंतर टॅरिफ पॉलिसी कशी चेंज केली, तो मुद्दा वेगळा आहे. ते ते पण अभ्यास करायचा आहे, पण तो मुद्दा वेगळा आहे. याच्या अंतर्गत ते येत नाही. परंतु इथं मला तुम्हाला सांगायचं आहे, की ऑइल जो मुद्दा आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डिस्कस झालेला आहे.
आणि आता व्हेनेझुएलाच्या केसमध्ये काय, जगातला सगळ्यात मोठा साठा व्हेनेझुएलामध्ये असं म्हटलं जातं ऑइलचा. त्यामुळे परत ऑइल न्यूजमध्ये. मग हे जे ऑइलचे साठे आहेत जगभरामध्ये, ते कुठं किती प्रमाणात आहेत, कुठला देश कुठल्या कंट्रीला खूप जास्त एक्सपोर्ट ऑइल करतो, कुठली कंट्री कोणत्या कोणाकडून खूप जास्त इम्पोर्ट ऑइल करते, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि ऑइल ही एक खनिज संपत्ती आहे. त्यामुळं कोणकोणत्या प्रकारची खनिज संपत्ती जगभरामध्ये कुठं कुठं त्याचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत, याचा ज्यावेळेस फिजिकल जॉग्राफीचा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला तो अभ्यास करायचाच आहे. त्यामुळं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता जरुरी नाही की ऑइलच्या साठ्यांवरतीच प्रिलियमला क्वेश्चन विचारला जाईल. खनिज संपत्तीवरती क्वेश्चन येईल प्रिलियमला. त्याच्या अगोदर आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये हा फक्त सिलेबसचा पार्ट आता राहिलेला नाहीये, तर करंटमध्ये डिस्कस केलं जाते. म्हणजे आता सिलेबस मधला कुठलाही मुद्दा जो आहे, तो एक्झाममध्ये कधी येतो, ज्यावेळेस तो खूप जास्त चर्चेलेला असतो. ही टेंडन्सी बघितलेली आहे. जसं एखादा मुद्दा जास्त चर्चेत असतो, त्यावेळेस आपलं लक्ष त्याच्याकडे जातं आणि आपली क्युरिओसिटी वाढते. तसंच यूपीएससीचं पण आहे, की जे मुद्दे सिलेबसमध्ये दिलेले मुद्दे सेम, जे न्यूजमध्ये चालू घडामोडींमध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्यावेळेस खूप चान्सेस वाढतात, की सिलेबस मधला तो पार्ट जो आहे, तो एक्झाममध्ये विचारला जाईल. एवढं साधा संबंध आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जेवढं त्याच्यामध्ये डीप आपल्याला जाता येईल, तेवढं जाऊन आपण त्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. तेवढं जेवढं त्याचं सिलेबस सोबत रिलेशन लावता येईल, तेवढं आपण लावायचा प्रयत्न केला पाहिजे. तर चान्सेस खूप जास्त आहेत, की एक्झाममध्ये जे मुद्दे आलेले आहेत, त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने ते क्वेश्चन आहेत, ते टॅकल करू शकेल. हा 5वा मुद्दा आपल्याला चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचा अभ्यास खऱ्या अर्थानं करू शकतोय. आणि त्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि हा मुद्दा बघता हे सगळे पॉइंट मला वाटते, की डिटेलमध्ये अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. यूएसए आणि व्हेनेझुएलाचा डिटेल मुद्दा आहे. त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर मी ट्राय करतो बनवण्याचा. तोपर्यंत यूएसएची टॅरिफ पॉलिसी असू द्या, बाकी गोष्टी आहेत. ते आपले जे करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये सापडेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या प्लेलिस्टची तुम्हाला लिंक दिलेली आहे. आणि एक्झाम्पल म्हणून इथे व्हेनेझुएला जर आपण बघितलं तर हे फिजिकल बऱ्यापैकी मॅप इथं दिलेलं आहे. काय-काय गोष्टी या ठिकाणी तुम्हाला व्हेनेझुएलाचे दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं मॅप डिटेल त्याचा बघून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते तिथं खरं तर लोकेट करून त्या वारंवार रिवाईज करणं मॅपवरती खूप जास्त गरजेचं असते. पुढचा जो मुद्दा जो डिस्कस केलाय, तो सुद्धा डायरेक्टली आपल्या सिलेबसची रिलेटेड मुद्दा आहे. जिओग्राफीशी रिलेटेड. जिओग्राफीमध्ये स्पेसचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हा मुद्दा खऱ्या अर्थानं डिस्कस केलेला आहे. आता याच्यामध्ये डिस्कस केले गेले कशाविषयी? ॲस्टेरॉइड बेन्नूविषयी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता ॲस्टेरॉइड काय असतात? तर सूर्याच्या भोवती जसे वेगवेगळे ग्रह, पृथ्वी आहे, गुरु आहे, शुक्र आहे, असे वेगवेगळे ग्रह जसे प्रदक्षिणा घालीत असतात, तशाच पद्धतीचे वेगवेगळे दगडाचे तुकडे असू द्या, रॉक ज्याला आपण म्हणतो ते तुकडे असू द्या किंवा बाकी जो स्पेस चा बाकी ग्रह सोडून जो बाकीचा पार्ट आहे, तो पार्ट जो प्रदक्षिणा करत असतो, त्याला बऱ्यापैकी आपण ॲस्टेरॉइड म्हणत असतो. आता त्याचे सुद्धा डिटेल डेफिनेशन्स आहेत. ॲस्टेरॉइड कशाला म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं. बाकी गोष्टी आहेत, त्याला वेगळी नावं आहेत जिओग्राफीच्या दृष्टीतून. त्याचा डिटेलमध्ये आपल्याला याच्या अंतर्गत अभ्यास करायचा आहे. पण इथं तुम्हाला सांगायचं आहे काय, की असाच एक ॲस्टेरॉइडचा तुकडा, ज्याचं नाव आहे बेनू, हा पृथ्वीच्या खूप जवळून प्रवास करताना आपण अनेक वेळा नोटीस केलेला आहे. आणि येणाऱ्या काही शतकानंतर हा सुद्धा धोका आहे, की तो पृथ्वीला हिट करेल. त्यामुळे त्या ॲस्टेरॉइड बेनूची त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं होतं आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी नासानं सप्टेंबर 2016 मध्ये एक मिशन लॉन्च केलं होतं. 8 सप्टेंबर 2016 मध्ये एक खऱ्या अर्थानं सॅटेलाइट लॉन्च केलं गेलं. त्याचं नाव होतं ओसिरिस REX. ठीक आहे. आता याची डिटेल इन्फॉर्मेशन काढायची प्रिलिमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे टेक्निकल इन्फॉर्मेशन. हे नासानं लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये ऑक्टोबर 20, 2020 रोजी आपण काय बघितलं? प्रोब टचेस द ग्राउंड फॉर 5 to 10 सेकंड्स टू टेक सॅम्पल्स. 2020 मध्ये आपण त्याचे सॅम्पल्स घेण्यामध्ये यशस्वी झालो. ठीक आहे. आणि हे जे सॅम्पल्स आपण घेतले, ते आपण पृथ्वीवरती उतरवले होते 2000 खऱ्या अर्थानं 23 मध्ये. आणि ते जे आहे, ते एक डेझर्ट एरिया आहे याचा, यूएसएचा. त्या डेझर्ट एरियामध्ये आपल्याला ते खऱ्या अर्थानं
बघायला मिळालं. इथं आकडेवारी तुम्हाला डेट वाईज सांगितली की डिसेंबर 2018 मध्ये ऑसिरिस REX अराइव्ह नियर द ॲस्ट्रॉइड जवळ पोहोचलेलं आपल्याला बघायला मिळालं. 2019-20 मध्ये जर आपण बघितलं, मॅप्स द ॲस्ट्रॉइड्स म्हणजे मॅप करून त्याचे सॅम्पल्स वगैरे ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात आलेले आपल्याला बघायला मिळाले. मार्च 2021 मध्ये हेट्स बॅक टू द अर्थ, अरायवल एक्सपेक्टेड इन सप्टेंबर 2023 इन उताह डेझर्ट. उताह डेझर्टमध्ये 2023 मध्ये जे सॅम्पल होतं ते सॅम्पल आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालं. मग याचं जर डायमीटर बघितलं तर ते 490 मीटर आहे असं या ठिकाणी बोललं जाते. ठीक आहे. मग आता हे जे याची साईज जी आहे, बेनू जो जो ॲस्टेरॉइड आहे त्याची साईज काय आहे? तर याची साईज आहे ऐफेल टॉवरची जी उंची आहे, त्या ऐफेल टॉवरची उंची आपल्याला बघायला मिळते. एम्पायर स्टेट बिल्डिंगची उंची आपल्याला बघायला मिळते. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त थोडी उंची याची आपल्याला अप्रॉक्सिमेटली बघायला मिळेल. म्हणजे किती भव्य स्वरूप त्याचं आहे ते आपल्याला इथं समजून घेता येते. आणि तो जो खऱ्या अर्थानं त्याची साईज सांगण्यासाठी जे सोप्या पद्धतीने आपल्याला दिले ते मी इथं तुम्हाला दाखवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केलाय. मग याची जी साईज आहे, त्याचं जे डायमीटर आहे, ते डायमीटर या ठिकाणी याने आपल्याला ते सुद्धा सांगायचा प्रयत्न केला. मग आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल? तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल हे जे ऑसिरिस REX आहे, त्याचं जे मिशन्स आहे, त्याचा अभ्यास आपल्याला ते सॅटेलाईट त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला दिलेली आहे. ती टेक्निकल इन्फॉर्मेशन वगैरे आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं इथं ॲस्टेरॉइडचा उल्लेख आलेला आहे. मग हे ॲस्टेरॉइड आपण कशाला म्हणतो? ते NCERT मध्ये तुम्ही गेला तर मला वाटतं 6th स्टँडर्डमध्येच तुम्हाला ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचा लगेच तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ॲस्टेरॉइड कशाला म्हणतो, मेटेरॉइड्स कशाला म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकी स्पेसिफिक या मिशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढणं हे प्रिलियमच्या दृष्टीतून गरजेचं आहे. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथून पुढे आपल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होत आहेत. आणि पहिलीच न्यूज जी आहे ते व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती जे आहे ते डिटेन झालेले आहेत. युएसएने तिथं स्ट्राईक केली. त्याच्या रिलेटेड काय काय अभ्यास करून ठेवायचा आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे हे परत न्यूज बघण्यात काही पॉईंट नाहीये. पुढची न्यूज आहे 14 मॉइस्ट किल्ड इन एन्काउंटर्स इन बस्टर. हे सांगितलंय म्हणजे नक्षलवादी आहे, काही त्यांची खरं तर एन्काउंटर केलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीची न्यूज आहे. पण अशा न्यूज येतात त्याच्यातून आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? नॅशनल सिक्युरिटीचा जो मुद्दा आहे, त्या नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागतो. मग त्याच्या अंतर्गत आपल्याला एक्सटर्नल सिक्युरिटीचा अभ्यास करायचा आहे आणि इंटरनल सिक्युरिटीचा अभ्यास करायचा आहे. आणि हे जे मॉइस्टचा प्रकार आहे ना, तो इंटरनल सिक्युरिटीचा नक्षलिझम जे आहे ते इंटरनल सिक्युरिटीचा प्रॉब्लेम. त्यामुळं हे एक्सटर्नल आणि इंटरनल सिक्युरिटीचा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता, त्यावेळेस नक्सलिझमचा काय धोका आहे, त्याचा सिक्युरिटीला काय थ्रेट आहे, त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. पुढची न्यूज आहे ती तामिळनाडू गव्हर्नमेंटनं पेन्शन स्कीम सुरू केलेली आहे नवीन, द तामिळनाडू ॲश्युअर्ड पेन्शन स्कीम ज्याला आपण म्हणतोय. त्याच्या अंतर्गत काय काय बेनिफिट खरं तर मिळणार आहेत गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला, हे या ठिकाणी खरं तर सांगितलेलं आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज विथ अँड ॲश्युअर्ड पेन्शन्स इक्वल टू 50% ऑफ देअर लास्ट ड्रॉन बेसिक पे. जे त्यांची लास्ट मंथमधली सॅलरी, रिटायरमेंट जे वर्ष आहे त्याच्यातली सॅलरी होती त्याच्या 50% जी पेन्शन आहे ती त्यांना पुढे अलॉट केली जाईल. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे जे क्रायटेरिया आहेत, 10% एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन टू पेन्शन फंड असं म्हटलेलं आहे. ॲडिशनल फंडिंग टू बी बॉर्न बाय स्टेट गव्हर्नमेंट. त्यानंतर DNS अलाउन्स हाईक ट्वाइस अ इयर ऑन पार विथ सर्व्हिस एम्प्लॉईज. 60% फॅमिली पेन्शन्स टू नॉमिनी आफ्टर पेन्शनर्स डेथ. त्यानंतर ग्रॅच्युटी अप टू ₹25 lakhs ऑन रिटायरमेंट ऑर डेथ इन सर्व्हिस. या सगळ्या ज्या बेनिफिट्स आहेत त्या पेन्शन स्कीमच्या अंडर खरं तर मिळत आहेत. मग हे जे आहे ते तामिळनाडू ॲश्युअर्ड पेन्शन स्कीम जी आहे ती तामिळनाडू गव्हर्नमेंटचे रिलेटेड आहे, तामिळनाडू स्टेटचे रिलेटेड आहे. आणि त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ती या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. अशा गोष्टी कधी कधी प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात.
त्या दृष्टीतून याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती ऑर्गन डोनेशनमध्ये कर्नाटका स्टेटनं थर्ड नंबरवरती कर्नाटक स्टेट अपियर झालेलं आहे नेशन वाईड, असं या ठिकाणी सांगणारी एक इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये कर्नाटका स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनची ही इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते. ऑर्गन डोनेशनमध्ये 2025 मध्ये तामिळनाडू हे फर्स्ट स्टेट आहे. त्यानंतर सेकंडवरती तेलंगणा आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर महाराष्ट्र आहे आणि त्यानंतर गुजरात आहे. ही खरं तर आकडेवारी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ही अशा पद्धतीची जी आकडेवारी आहे कधी कधी आपल्याला मेन्समध्ये सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन म्हणून, तथ्यात्मक इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला उपयोगाला येते. त्याच्यासाठी याचं फक्त महत्व आहे. बाकी याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघण्यासारखं असं काही नाहीये किंवा बॅकग्राऊंडला जाऊन अभ्यास करण्यासारखं असं काही नाहीये. फार फार तर आपण ऑर्गन डोनेशन रिलेटेड कोणता ऍक्ट आहे का वगैरे त्याचा अभ्यास आपण करू शकतो. बाकी इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी अवॉर्ड मिळालेला आहे, असं याच्यामध्ये खरं तर आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये फक्त अभ्यास करून ठेवा की नृत्य कलानिधी अवॉर्ड काय आहे, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अशा गोष्टी प्रिलियमसाठी आपल्यासाठी महत्वाच्या असतात. पुढच्या 2 न्यूज आपण बघतोय त्याच्यामध्ये एक कॉमन मुद्दा डिस्कस होतोय चर्चेत आणि काही गेल्या 2-3 वर्षांपासून आपण रॅगिंगचा मुद्दा खूप जास्त डिस्कस केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि तेच खरं तर सांगणार या 2 न्यूज आहेत. त्या केस स्टडीज काय आहे, त्याच्यामध्ये काय काय झालं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. रॅगिंगशी रिलेटेड जो ऍक्ट बनवलेला आहे, तो ऍक्ट काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आणि त्याच्यामध्ये मग काही लूप होल आहेत का? कारण त्याचं एक्झिक्युशन आपण स्ट्रिक्टली मग बघू शकत नाहीत का? या सगळ्या गोष्टींची समज तुम्हाला असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे काँग्रेस गिग वर्कर्सवरती काहीतरी बोलताना आपल्याला पाहाव्यास मिळते. पॉलिटिकल जरी असलं तरी काल पण हा मुद्दा आपण डिस्कस केला की गिग वर्कर्स रिलेटेड जे गिग इकॉनॉमी वगैरे आपण काल डिस्कस केलं होतं. जे हे मुद्दे आहेत ना, गिग इकॉनॉमी काय आहे, गिग वर्कर्स काय आहे, त्यांचे बेसिक प्रॉब्लेम्स काय आहेत, का मुद्दा हा डिस्कस होतोय, याच्याच रिलेटेड पार्लमेंटमध्ये पण ऍक्ट आणायचा प्रयत्न झालाय. मग ते बिल काय होतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास डिटेलमध्ये तुम्हाला करावा लागेल. हे आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. पुढची न्यूज आहे प्राईम मिनिस्टर मोदींनी पीस अँड डायलॉग इसेन्शियल वर देर आर ओनली डिस्प्यूट्स सेज मोदी. यांनी एक स्टेटमेंट केलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि ते खरं तर इनॉग्रेशनसाठी गेले होते. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अटेंड्स द ग्रँड इंटरनॅशनल एक्सपोजिशन ऑफ सॅक्रेड पिपराहवा रिलेक्स याच्या इनॉग्रेशनसाठी गेले होते. हे काय आहे डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. लॉर्ड बुद्धा एन्सेंट हिस्ट्रीमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला हा बुद्धा पिरियड जो आहे तो अभ्यास करणं खूप गरजेचं होऊन बसतं. प्रिलियममध्ये हा जो एरा आहे याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे याचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. हे सिलेबसच तुम्हाला सांगतो मी, वेगळं सांगायची गरज नाही. याच्यामध्ये नरेंद्र मोदी काय म्हणतायत की पीस अँड डायलॉग्स इसेन्शियल म्हणजे चर्चेतून मार्ग काढणं हे शांतीसाठी खरं तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. आणि जो इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट होता त्याच्यामध्ये आपली सेम भूमिका आहे. शांततेला खरं तर आपण सपोर्ट करतो. ना आपण रशियाला सपोर्ट करतो, ना युक्रेनला सपोर्ट करतो, ना त्यांच्यात होणाऱ्या युद्धाला सपोर्ट करतो. आपण सपोर्ट करतो शांततेला. हा आपला स्टँड जो आहे तो आपण कायम क्लिअर केलेला आहे. जरी रशियासोबत आपले खूप मैत्रीपूर्ण संबंध असले तरी सुद्धा. त्यामुळे याच्यावरती एक वेगळा एस्से तयार करून तुम्ही एस्से लिहू शकता याच्यावरती. एवढं खरं तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे.